दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आपण 9 क्रमांकाचा वृद्धाचार श्रवण करणार आहोत. कवीश्वरा उपचारी दंती गोपाळबाईश्वर हेतू प्रकाशने. एक वेळ कवीश्वरबास आणि दंती गोपाळबास आटना गेले. कवीश्वरबास उपचारी. कवीश्वरबासांचा उपचार म्हणजे त्यांना काही औषध पाण्याची व्यवस्था दंती गोपाळबासांनी केली आणि त्यावर ईश्वर हेतू आहे हा कवीश्वरबासांना त्यांनी सांगितलेला आहे. एकदा कवीश्वरबास आणि दंते गोपाळबास हे आटनाला गेलेले होते. कवीश्वरबासांचे देह थोर तुटले आणि कवीश्वरबासांचं देह जे आहे ते थोर तुटले म्हणजे अधिक वैराग्यामुळे आणि परिच्छेदामुळे त्यांचं देह थोर तुटलं म्हणजे त्यांना अशक्तता जी आहे ती अधिक प्रमाणामध्ये प्राप्त झालेली होती. मग गोपाळ बाते म्हणितले आणि मग स्वतःच्या देहाची अशक्तता जी आहे ती लक्षात घेता कवीश्वरबास गोपाळबासांना म्हणतात, गोपाळा आता फांकणी करू गा. आता आपण असं करूया, थोडी विभागणी करूया. तुम्ही थोडा वेगळ्या बाजूला वेगळ्या दिशेला तुम्ही आटनाला जा, मी वेगळ्या दिशेने आटनाला जातो. आणि अशा पद्धतीने विभागणी ह्याला म्हणतात. म्हणजे सोबत आटन सुरू आहे आणि मग कवीश्वरबासच त्यांना म्हणतात. कधी म्हणतात? जेव्हा थोर आसक्ती आलेली आहे त्याच वेळेला बोलतात. का बोलतात? कारण की त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आता आपण जर का विभाग केला, एकांतामध्ये आपण एकांकी आटन केलं तर काय होईल? कदाचित आपल्याला ईश्वर दर्शनाला जाण्याचा योग लवकर येईल. सोबत राहिलं तर काय होईल? ते काही ना काही उपाय करतील आणि आपल्याला वाचवतील. इथे त्यांना वाचायचं नाही आहे, लवकर ईश्वर दर्शनाला जायचं आहे. आणि म्हणून एवढी आसक्ती तर आलेलीच आहे, अजून थोडं एकांक जर का आपण पाळला तर अजून चांगल्या प्रकारे कडक आचरण होईल आणि देह ईश्वराला, जीव ईश्वराला अर्पण केल्या जाईल. आणि म्हणून ते म्हणतात, गोपाळा आता फांकणी करू गा. आता आपण वेगवेगळ्या दिशेला आटनाला जाऊया. ती मानिले मग फांकले. ती मानिले म्हणजे त्यांनी सुद्धा मान्य केलं की ठीक आहे, काही हरकत नाही. आणि मग फांकले म्हणजे ते या दिशेला गेले, ते या दिशेला गेले. दोन्ही वेगवेगळ्या दिशेला आटन सुरू झालेलं आहे. तव केतुलेनी काळे कवीश्वरबासांची गती कुंठली. केतुलेनी काळे म्हणजे किती काळ गेला याची काही निश्चिती नाही आहे, पण 15-20 दिवस, 1 महिना किंवा त्याही पेक्षा जास्त असेल. परंतु कवीश्वरबासांची जी अशक्तता आहे ती अधिक वाढली आणि कवीश्वरबासांची गती कुंठली म्हणजे त्यांची जी गती आहे चालण्याची ती नेहमीपेक्षा थोडी हळू झालेली आहे. आणि आता तर काय झालं? कुंठली म्हणजे अजिबात चालता येईना. आता किती थकलेलं असलं तरी आपण चालत राहतो, पण एक वेळ अशी येते की आता पुढे पाऊल टाकण्याची सुद्धा ताकद आपल्यामध्ये नसते. त्या पद्धतीने कवीश्वरबासांच्या बाबतीमध्ये झालं आणि गती कुंठली म्हणजे त्यांची ती गती जी आहे ती थांबलेली आहे. तसं उद्धरणाच्या प्रकरणात येतं ना, कुंठने कशा बाबतीमध्ये आहे? आगंतुक कुंठे म्हणजे आगंतुक म्हणजे मानसिक कर्म कुंठतात म्हणजे थांबतात तिथे. आगंतुक कुंठे अनारब्ध सुंके. सुंके म्हणजे सुकून जातात तिथे. परंतु
जर का त्याला सुंके आणि कुंठेमध्ये फरक आहे, तो दोन्ही थांबलेच आहेत. ते कुंठलेलं जे आहे ते परत चालायला लागू शकतं. जर का आपण आगंतुक कर्म जे कुंठलेले आहेत अनुसरणामुळे, ते जर का अनुसरण भंगलं किंवा अनुसरण देहातच दुसरा विचार जर का आपण कर्मराटीचा केला तर ते आगंतुकपणा सुरू होऊ शकतं. किंवा अनारब्ध सुंकलेलं जे आहे ते सुद्धा परत त्याच्यामध्ये जर का त्याला पाण्याचा ओलावा जर का मिळाला तर ते परत जिवंत होऊ शकतं. म्हणजे ते आगंतुक अनारब्ध कर्म पुन्हा सुरू होऊ शकतात. तसं कवीश्वर वासांचं गती कुंठलेली आहे, म्हणजे थांबलेली आहे. आता ते पुढे पाऊल टाकणे नाही. एकी काठी तळी राहिले, मग आता एका काठी तळी, घनदाट झाडाखाली नाही. स्वामींनी सांगितलं काठी एकी तळी सुकोनी पाडी, ते आई एक भले. म्हणजे काठी मात्र झाड आहे. काठी म्हणजे काय? झाडच आहे ते, परंतु त्याला पानं नाही आहेत किंवा त्याची पानं जी आहेत कायमस्वरूपीच गेलेली आहेत. असं सुकलेलं झाड म्हणा किंवा एखादं ओलं झाड आहे पण त्याला पानं नाही आहेत. असं काठी मात्र म्हणजे त्याच्यामध्ये फक्त ती काठीची जी काही सावली असेल तीच येणार आहे. बाकी सावली त्या झाडाची घनदाट जी असते ती सावली नाही. किंवा सुकलेलं झाड आहे, त्याला सुद्धा काही पानं नसणार आणि येणार सुद्धा नाहीत. मग ते काठी मात्र आहे. का बरं काठी मात्र घेतलं? कारण की देवाने सांगितलंय की ते सुद्धा म्हणजे उन्हात बसलं काय आणि त्या काठीच्या झाडाखाली बसलं काय सारखंच आहे. तरी सुद्धा ते उन्हात म्हणजे पूर्ण उन्हात नाही बसणार. ते काठी एकी तळी, कारण की त्या वचनामध्ये ते येतं. ईश्वराचं विहित आचार करणं म्हणजे कसं असतं ते आम्हाला याच्यातनं दिसतं की काठी मात्र जे असेल झाड त्या तिथे बसल्यानंतर पण ऊन लागेल आणि उन्हात बसल्यानंतर पण ते तेवढंच ऊन लागणार आहे. तरी सुद्धा ते काठी तळीच बसतात, कारण की ते काठी तळी बसल्यानंतर ईश्वराच्या वचनाचं अनुपालन जे आहे ते त्याच्यामध्ये आहे. स्वामींनी सांगितलेलं जे काही वचन वाक्य आहे त्याचं पालन त्याच्यामध्ये होत असतं. आणि म्हणून वचनाचं पालन झालं पाहिजे. आपण ज्या क्रिया करतो त्या क्रियेमध्ये वचनाचं पालन होणं गरजेचं आहे. तुम्ही जेही ईश्वराच्या नावाने क्रिया करत असतात त्याच्यामध्ये वचन, आता तुम्ही पाठांतर करताय तर ते त्याच्यासाठीच पाठ करायचे आहेत की वचनामध्ये कुठे येतं की नाही येतं. येत नसेल तर मग तो विषय काही आपल्याला ती क्रिया करायला काही उपयोग नाही. आणि वचनात येत असेल तर त्याच क्रिया करायच्या आपण, जेणेकरून परमेश्वराला तोष उत्पन्न होईल आणि परमेश्वराच्या त्या विहित आचरणाचं अनुपालन केल्याने आपली योग्यता पण त्याच्यामध्ये वाढणार आहे. आणि म्हणून कवीश्वर बास काय करतात? एकी काठी तळी राहिले, एका काठी तळी त्यांनी आपलं देह ठेवलेलं आहे. तव हिंडत हिंडत गोपाळ बास त्या गावासी आले. हिंडत हिंडत म्हणजे परिभ्रमण करत. भ्रमत भ्रमता भेटी का आपजोनी भेटी, भेटीच्या वाक्यांमध्ये स्वामींनी हे सांगितलेलं आहे. भ्रमत भ्रमता भेटी म्हणजे सहज तुम्ही आज्ञाधिक्रमे चाललेले आहात आणि अचानक भेट झाली, ही भ्रमत भ्रमता भेटी आहे. आणि का आपजोनी भेटीने आवर्जून त्यांची भेट घ्यावी. आपल्या ज्ञानाचं काही संदेह आपल्यामध्ये आलेला असेल तो निरसन करण्यासाठी किंवा उचित पुरुषाची भेट घेण्यासाठी, काही सेवादास्य घडवण्यासाठी, स्वतःला काही ज्ञान घडवण्यासाठी, काही त्यांच्या सहवासामध्ये राहून ज्ञाता विरक्ताचा जो संग करायला सांगितलेला आहे त्या वचनाच्या अनुपालनासाठी, किंवा ते आपले गुरुनिमित्त आहेत म्हणून 7-5 दिवसा त्यांना आपली दावली दावण्यासाठी काय केलं पाहिजे? आपजोनी भेटी आवर्जून भेट घेतली पाहिजे. एरवी जी भेट आहे ती सहज होईल, ती सुद्धा आनंदाचीच भेट आहे. आणि आपजवून म्हणजे स्वतःहून त्या ठिकाणी जाऊन आपले जे काही शंका निरसन आहेत, पूस प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी त्यांच्यासमोर ठेवणं हे सुद्धा आपल्यासाठी लाभदायक आहेत, योग्यताकारक आहेत. आपले अनेक अनधिकार जे आहेत ते त्याच्यामध्ये नासू शकतात. अयोग्यता नासणार आहे आणि योग्यता अधिकार त्याच्यामध्ये निष्पन्न होणार आहे.
आता या ठिकाणी गोपाळवास जे आहेत ते कसे आलेले आहेत? हिंडत हिंडत म्हणजे भ्रमत भ्रमत आलेले आहेत. आटन कसं असतं? गावनी गावा जाणे असं आटन असतं आणि त्याच्यामध्ये ईश्वर भेटीच्या उद्दिष्टाशिवाय दुसरा कुठलाही हेतू त्या चालण्यामध्ये नसतो. या गावावरून त्या गावाला जातात तर ईश्वर कुठेतरी, देव कुठेतरी मला भेटतील म्हणून तो हेतू ठेवून ती व्यक्ती पायी परिभ्रमण करत असते. आणि मनामध्ये सुद्धा तोच हेतू ठेवायचा असतो, आज चांगली भिक्षा मिळेल वगैरे वगैरे. हा हेतू त्या व्यक्तीच्या अंतःकरणी नसतो. ईश्वर कुठे कसे भेटतील मला हाच विचार त्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये रुळत असतो. हे सुद्धा कशामध्ये येतं? स्मरणामध्ये येतं. तोची व्हावा तोची भेटावा हा त्याच्यामध्ये अनुसंधान या वाक्याचा आहे. आणि म्हणून इथे भ्रमत हिंडत हिंडत म्हणजे निरुद्देश जरी सुरू असेल तरी परमेश्वर ईश्वर उद्दिष्ट जे आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये लगेच प्राप्त करून देत असतात. इतर जो आहे हेतू कर्मराटीचा हेतू असेल किंवा मला अमका अमका लाभ होऊ द्या म्हणून असेल, जसे तुम्ही नवस जाप्य खेटी करता ना, स्थानवंदन करता, आपलं स्थानवंदन कसं होत आहे? ईश्वराने सांगितलंय येतीच्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आधी करून तुम्हा नमस्करणी किंगा, म्हणून हे वचन आठवून तुम्ही स्थानवंदनाला निघत असाल तर स्थानवंदनाचं गोमट आहे आणि ईश्वराच्या आज्ञेचं वचनाचं पालन करण्याचं पण गोमट आहे. परंतु तुम्ही स्थानवंदन करायला जातात कशासाठी? तुमची खेटी आहे म्हणून जात आहात. मग बघा, म्हणजे तेच स्थानवंदन आहे, तसंच तीच गाडी, तसंच जाणार आहात तुम्ही, तेवढ्याच वेळ थांबणार आहात. पण ईश्वर हेतू म्हणून चाललेला असाल, देवाने माझ्या आज्ञा केली म्हणून चालला असाल तर ईश्वराला तोष होणार. आणि खेटीसाठी चालला असाल तर आधीचा जो हेतू आहे, ईश्वर हेतू जो आहे, त्याच्यामध्ये ईश्वराच्या वचनाचं अनुपालन आहे. आणि दुसऱ्या हेतूमध्ये काय आहे? तुमचा प्रापंचिक हेतू आहे. पहिल्या टप्प्यात जर का तुम्ही ते केलं तसं तर परमेश्वराला तोष होणार आहे, ईश्वराची कणव योग्यता प्राप्त होईल. आणि दुसऱ्या पद्धतीने जर का तुम्ही आपलं नवस जाप्य खेटीच्या हेतूने गेलात तर त्याचं तेच मिळणार. आमच्या भटोबासांना स्वामींनी प्रथम भेटी ते सांगून झालेलं आहे. जर का तुमचे नित्यदिनीचे कर्म जर का ते कायिक वगैरे या सगळ्याच्या उपयोगी गेले, त्याची फळं भेटली, झालं. आहे कुठे कर्म आणि कशाने मोक्ष होणार, कशाने शुद्ध अंतकरण होणार आणि कशाने तुम्हाला परमेश्वर प्राप्त होणार? म्हणजे परमेश्वर प्राप्त करण्यासाठी कुठलं कर्म शिल्लक राहत नाही. नवस जाप्य खेटीसाठी तुम्ही जेही काय करता त्याच्याने काय होतं? तुम्हाला ते फळ मिळतं, झालं. आता त्याच्यामध्ये ईश्वर भेटण्याचं कुठेच काही तुम्ही शिल्लक ठेवलेलं नाही. आणि म्हणून इथे आपल्याला ईश्वर हेतू ठेवून कार्य करायचे. परमेश्वर काय करतात? त्याच्यामध्ये अजून तुम्हाला ईश्वर सहाय्य घडवतात, ईश्वर कार्य घडवतात, ईश्वर विधींचा योग घडवतात. बघा, हे निरुद्देशे जरी गोपाळ पंडित हे आलेले आहेत, परंतु भेटी कोणाची झाली? कवीश्वर वासांची भेटी झालेली आहे. भ्रमत भ्रमता आलेले आहेत सहजपणे, त्यांच्या मनी ध्यानी सुद्धा नाही ते कवीश्वर वास आपल्याला भेटतील. आणि कवीश्वर वासांना त्यांनी कवीश्वर वासा ते देखिले काठीये पासी गेले, भिक्षा करून आले आणि विजना तेची काठीये पासी गेले. विशेषता बघा कशी आहे, परमेश्वर किती योग घडवतात आणि कसा घडवतात. तुम्हाला जर का तुम्ही प्रवासाला निघालेले आहेत की एक तर डावीकडनंही जाऊ शकता, उजवीकडनंही जाऊ शकता. तुम्ही म्हटले आपण नेहमी डावीकडनं जातो, आज उजव्या रस्त्याने जाऊ, आणि तिकडून गेलात आणि तिथे कोणतरी तुम्हाला ईश्वर साधक भेटले, साधू संन्यासी भेटले, कोणी अधिकरण भेटले, म्हणजे हे काय आहे? परमेश्वर बरोबर तुम्हाला तिथे घेऊन जातात जिथे तुम्हाला योग्यता घडणार आहे. त्या दिवशी मी एक लीळा शोधत असताना, स्मृतीस्थळामध्ये स्मृती शोधत असताना मी विचारलं त्यांना कितवी स्मृती असेल. ते म्हणाले काय बघावं लागेल. आणि नेमकं मी पान उघडलं, म्हणजे मागे त्यांचं नाव बघितलं वंकी, आणि त्यांच्या संबंधित कुठली स्मृती आहे ते बघितलं, आणि इथे पान पुस्तक जेव्हा उघडलं तेव्हा नेमकी ती स्मृती निघाली बरोबर. आणि थोड्या वेळाने मग
मी लीळाचरित्र हे बघत होतो की ती लीळा किती नंबरची आहे. मी एकाला हे पण पाठवलं, मेसेज पण पाठवलं, लीळा किती नंबरची मला सांगा. तर त्यांनी सांगायच्या आधी जेव्हा मी पान उघडलं तर ते पानावर तीच लीळा होती जी मला पाहिजे होती. म्हणजे अशा पद्धतीने परमेश्वर काय करतात, तुमचा वेळ घालवत नाही, वेळ वाया जाऊ देत नाही, ते लवकर लवकर तुम्हाला प्राप्त व्हावं. असे तुम्हाला पण अनेक अनुभव आलेले असतील. प्रत्येकाला परमेश्वर असे अनुभव प्रदान करत असतात. तशा पद्धतीने गोपाळ पंडितांनी काय केलेलं आहे, दंते गोपाळबासांनी भिक्षा करून आले आणि भिक्षा करून येत असताना विजना तेची काठीये पासी गेले. विजनाला त्याच काठी जवळ ते नेमके गेले. लांबून त्यांनी बघितलं की हे काठी मात्र झाड दिसत आहे, याला काही पानं बिनं नाही आहेत. आपल्याला जर का असा प्रवासामध्ये थांबायचं असेल तर आपण कसं झाड बघतो, घनदाट झाड बघतो. म्हणजे तिकडे शिदोरी खाता येईल आणि थोडस आराम पण करता येईल, सावली पण लागेल, हवा पण लागेल, झोप पण लागेल. आणि या ठिकाणी काय आहे, इथे बघतात की बा कुठल्या झाडाला पानं नाही आहेत. ते झाड एक आहे की त्याला पानं नाही आहेत, की ज्या झाडाखाली आपल्याला थंड हवा, झोप वगैरे लागणार आहेत, त्या व्यतिरिक्त जे झाड आहे विना पानाचं, त्या झाडाखाली काठी मात्र जे झाड आहे त्या झाडाखाली यांना योग्यता लागणार आहे. आपण झोप लागण्याचा विचार करतो, थंड हवा लागण्याचा विचार करतो, परंतु चर्यावंत जे पुरुष आहेत ते योग्यता कुठे लागेल त्या गोष्टीचा विचार करतात आणि त्या पद्धतीचं काठी मात्र जे काही झाड आहे त्या झाडाची निवड करतात, ज्याला फक्त फांद्याच आहेत आणि पानं नाही आहेत, कारण की तिथे योग्यता लागणार आहे. कवीश्वर बासांनी सुद्धा तेच झाड निवडलं, यांनी सुद्धा तेच झाड निवडलं आणि तिकडे त्या दिशेने गेले आणि जवळ गेल्यानंतर बघितलं त्यांनी, तेव्हा ते तर कवीश्वर बासा ते देखिले. कवीश्वर बास तिथे झोपलेले होते, पडलेले होते, हे त्यांनी पाहिलं. चिन्ह पालटिले होते आणि चिन्ह पालटलेलं होतं. एक तर चिन्ह कशाला म्हणतात, वस्त्राला म्हणतात. आता इथे चिन्ह पालटलेलं आहे म्हणजे काय, की थोडीशी स्थिती वेगळी दिसते. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं, असं जाणवलं की शेवटची घडी वर्तत आहे की काय, म्हणजे देह सोडतात की काय, अशा प्रकारच्या देहस्थिती, असं प्रकारचं चिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. एकंदरीत हे त्यांच्या लक्षात आलं की आता हे कदाचित ईश्वर दर्शनाला जाऊ शकतात, असं त्यांच्या एकंदरीत त्या देहाकडे बघून त्यांना वाटलेलं आहे. जवळी जाऊनी पाहिले तर विस्मृती प्रवर्तली देखिली. आणि जवळ जाऊन बघितलं, अधिक जवळ गेले आणि बघितलं तर विस्मृती प्रवर्तली देखिली. विस्मृती म्हणजे थोडा विसर पडलेला त्यांनी बघितलेला आहे. पटकन त्यांच्या लक्षात आलं नाही. यांनी विचारलं असेल, कोण आहात तुम्ही, विचारलं. म्हणजे आपल्याला जर का वाटलं हा व्यक्ती बेशुद्ध आहे किंवा बेशुद्ध पडतोय वगैरे, त्याच्याशी बोलल्या जातं, त्याला सांगितलं जातं डोळे बंद करू नका, बोला माझ्याशी वगैरे, ते त्याला बोलतं ठेवावं लागतं. आणि मग तो किती शुद्धीवर आहे, काय आहे. आपण नाही का आजारी व्यक्तीला भेटायला गेलो की विचारतो ना, तुम्ही ओळखलं का मला, खास करून वयस्कर व्यक्तींना विचारलं जातं, ओळखलं का मला. मग ते म्हणतात हो ओळखलं बरं का मला. आपल्याला उगाचच आनंद होतो. आणि इथे त्यांनी सुद्धा विचारलं की कोण आहात तुम्ही, काय वगैरे असे प्रश्न केले असतील बरं का. स्मृती ते वृद्धाचारामध्ये तो विषय आलेला नाहीये, परंतु त्यांनी ते विचारलं असेल, त्यांना पटकन सांगता नाही आलं की आपण कोण आहोत, काय आहोत. म्हणजे कधी कधी अशी विस्मृती होऊन जात असते. एका ठिकाणी निरूपण असायचं, सकाळी 5 ते 6 निरूपणाची वेळ होती. मला 4 वाजता उठावं लागायचं रोज. ते 4ला उठलं की सगळं आटपून 5 वाजता तिथे पोथीला हजर. कधी कधी काय व्हायचं की मी पोथीवरून आल्यानंतर मग परत असं झोपायचो, थोडासा डोळा लागला, अर्धा एक तास, तर बरं वाटायचं. मग त्या दिवशी पण असं झालं की निरूपण करून आलो मी, सकाळी लवकर उठलो, निरूपणाला गेलो, निरूपण करून आलो, चहा वगैरे घेऊन परत झोपलो आणि इतकी गाढ झोप लागली
की नंतर मग ते जेव्हा जेवायला उठवायला आले, मग त्यांनी उठवलं, म्हणे बाबा तुम्ही खूपच झोप लागून गेली म्हणे तुम्हाला. म्हटलं हो. म्हटलं तुम्ही उठवलं का नाही? म्हणे आम्ही उठवायला आलतो, पण आम्ही म्हटलं नको, रात्री जागरण झालं असेल काय वगैरे, थकवा असेल म्हणून आम्ही काय उठवलं नाही. आता मला असं वाटलं की आपण सकाळी पोथीला उठलोच नाही बरं का. तर मी म्हटलं अहो मला उठवायचं, मी अलाराम लावून ठेवलेला, म्हटलं उठवायचं पोथीला. आणि बाबा आपण पोथी करून आलो म्हणे. आता जेवायलाच बोलवायला मी दोनदा येऊन गेलो म्हणे. पोथी आपली सकाळी झाली, मग मला शुद्ध आली थोडीशी. म्हणजे इथल्या इथे आपल्याला चांगलं व्यवस्थित असताना अशी विस्मृती पडते. कधी कधी असं सहजपणे जागेपणी सुद्धा खूपशा गोष्टीची विस्मृती पडते आपल्याला. असं होत राहतं. मनामध्ये वेगवेगळे असे विचार असले की त्याच्यामुळे सुद्धा काही गोष्टींची विस्मृती आपल्याला होत राहते. तशा पद्धतीने इथे ईश्वर दर्शनाचा एवढा ओढा लागलेला आहे की कधी देव दर्शनाला जाईल. कसं आहे की देहातनं जीव निघत नाही. आपण म्हटलं काढावा आणि तो लगेच निघाला असं नाहीये. ते जेव्हा देव परमेश्वर आपल्याला नेतील, कारण की इथे आपण आपलं देह काढू शकत नाही, देहातनं जीव काढू शकत नाही, कारण की अनुसरल्याचे जीने मरणे ईश्वराधीन असतं. ते जेव्हा म्हणतील, देव जेव्हा, परमेश्वराची जेव्हा प्रवृत्ती असेल तेव्हाच त्याच्यातनं जीव निघणार आहे. आता आमच्या भटोबासांची शेवटची अवस्था त्यांना प्राप्त झालेली होती. 10 अवस्था असतात आणि त्या 10 अवस्थेंपैकी शेवटची अवस्था जी असते ती मृत्यू अवस्था असते, म्हणजे देह सोडण्याची अवस्था असते. ती अवस्था त्यांना प्राप्त झालेली होती. महादाईचा भेटल्या नसत्या तर त्यांनी देह सोडून दिला असतं. परंतु बरोबर महादाईचा त्याच वेळेला तिथे पोचतात काय, कुरुंधने त्यांच्या मुखी पिळतात काय आणि परत ते शुद्धीवर येतात. अशा पद्धतीने ईश्वर हेतू असल्याशिवाय जो काही चर्यावंत व्यक्ती आहे तो देहातनं जाऊ शकत नाही. आणि ईश्वराने एकदा ठरवलं तरी त्याचं असतेनी आयुष्य घेऊन जातात त्याला, किंवा ईश्वराने ठरवलं तर नसतेनी आयुष्य त्याला परत एखादं वाढवा आयुष्य देऊन त्याला तिथे ठेवतात आणि त्यांच्याकडनं क्रिया करून घेतात. आता भट्टोबासांना स्वामींनी ठेवलं स्वतःच्या प्रवृत्तीने, नाहीतर भट्टोबासांनी कधीच देह सोडला असतं. पण ईश्वराचा हेतू, प्रवृत्ती की त्यांच्या माध्यमातून काहीतरी करवून घेणं, ही कणव योग्यता, अधिकार, आभार भट्टोबासांनी जोडलेला होता. अशा पद्धतीने कवीश्वर बासांना त्यांनी पाहिलं, चिन्ह पालटिले होते, जवळून जाऊन बघितलं तर विस्मृती त्यांना निर्माण झालेली होती. म्हणजे अशक्तपणा जेव्हा प्राप्त होतो त्यावेळेला बहुतांशी गोष्टीची आठवणी ज्या असतात त्या आपल्या थोड्याशा कमी कमी होतात. ऐसा उदकाचा गोळा मुखी पिळला. आणि मग त्यांनी काय केलं, पाणी होतं तर पाणी आता घोट दिलं. पाणी जर का पाण्याचा घोट पाजायचं म्हटलं तर ते शक्य नाही. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की कपडा जो आहे तो पाण्यात बुडवून त्याचा जो गोळा आहे तो मुखी पिळला, असा तो पिळला त्यांच्या मुखामध्ये, तो त्यांनी स्वीकरिला. म्हणजे तहान लागलेली होती भरपूर, आणि जसं त्यांच्या तोंडाला पाणी लागलं त्यांनी ते स्वीकरिला, म्हणजे ते पाणी स्वीकार केलं. ते पाणी त्यांनी पिलं, आतमध्ये घेतलं आणि नावेक सावध झाले. आणि थोड्या वेळाने थोडे सावध झाले. जे बेशुद्ध अवस्थेत चालले असतील किंवा बेसावध आहेत ते सावध झाले. पुढती सावध केले आणि थोडंसं अजून त्यांनी काय केलेलं, अजून थोडं पाणी वगैरे देऊन त्यांना बोलून वगैरे त्यांना अजून सावध केलं. त्यांनी डोळे उघडले आणि त्यांना बघितलं व्यवस्थित. मग ऐसी वास पाहिली आणि त्यांच्याकडे बघितलं. गोपाळ पंडितांकडे त्यांनी असे डोळे भरून बघितलेलं आहे. कधी कधी काही गोष्टी कळलेल्या नाही की आपण एकदम डोळे भरून ते बघत असतो की कोण आहे. एखादा व्यक्ती ओळखू नाही आला तर आपण बघत राहतो की कोण आहे. ओळखीचे तर आहेत पण ओळखता येत नाही. जे डोळे भरून आपण बघतो आणि मेंदू पर्यंत मग सूचना जातात की हे कोण आहेत, काय आहेत. मेंदूकडनं परत सूचना येतात. अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्याकडे बघितलं आणि तव गोपाळ बासा ते ओळखिले. आणि मग गोपाळ बासांना म्हणजे दत्ते गोपाळ बासांना त्यांनी ओळखलं. डोळे अश्वपाती भरिले आणि त्यांच्या लक्षात आलं बरं का,
काय लक्षात आलं की आपण मगाशी थोडस विस्मृत अवस्थेमध्ये पडलेलो होतो आणि आता आपण ईश्वर दर्शनाला जाणार होतो आणि तेवढ्यामध्ये काय झालेलं की पाणी आपल्याला दिल्या गेलं, आपण पाणी पिलो, आपण सावध झालो आणि काय झालं, ईश्वर दर्शनाला जाण्याचा प्रवास कुठेतरी थांबून गेला आपला आणि ते आठवून त्यांना काय झालेलं आहे, डोळे अश्वपाती भरिले. अश्वपाती म्हणजे डोळ्यांच्या कडा वगैरे सगळ्या या अश्रूंनी भरल्या एकदम आणि ते दुःख करायला लागले आणि ते दंते गोपाळाबासांना म्हणतात, आहा गोपाळा ऐसे का केले, का केलं असं तुम्ही. जेव्हा सामान्य तत्वे अज्ञान जीवाचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याला असं वाटतं की मला अमक्याच्या हाताने पाणी प्यायचं, तमक्याच्या हाताने पाणी प्यायचं. ते म्हणतात ना की ते जीवच जात नव्हता, मग ते नातू आला आणि त्यांनी पाणी पाजलं, मग जीव गेला. म्हणजे अपेक्षा आहे आपल्याला की आपल्याला मृत्यू समयी अंतिम समयी भेटायला यावं, हा दिसावा तो दिसावा तो दिसावा. म्हणजे अशा संपूर्ण इतर बाबतींमध्ये विस्मृती जरी असली, देवाचं नाव आठवत नसेल परंतु नातवाचं नाव आठवतं, मुलाचं मुलीचं नाव आठवतं बरोबर त्यावेळेला आणि त्यांच्या येण्याच्या अपेक्षेने तो जीव तसाच अडकून राहतो आणि परमेश्वराचं नाम मात्र त्यावेळी मुखामध्ये नाही आणि नेमका तो जीव आला की तो जीव सोडला जातो. इथे काय आहे, इथे अपेक्षा आहे की आता ज्यांच्यासाठी म्हणून हे सर्व समर्पित केलेलं आहे, आता त्यांच्या भेटीला लवकर जायचं आहे आणि मध्ये कुणीही आपल्याला पाणी पाजता कामा नये. पाणी पाजलं की काय होईल, परत शुद्धीवर येणार आपण. इथे आपल्याला मरायचं नाहीये आणि म्हणून आपण इथे उपायावर उपाय करतो आहे आणि इथे यांचं असं आहे की लवकर जायचं आहे, उपाय स्वीकारायचा नाही. ते जर का शुद्धीवर असते वगैरे काय तर त्यांनी पाणी ग्रहण केलं नसतं कदाचित, परंतु ही अवस्थाच अशी आहे, ती अर्ध बेशुद्ध अवस्था आहे, अर्धशुद्धीवर आहे. अशा पद्धतीने काय झालेलं आहे की त्यांनी दुःख केलं की आहा गोपाळा ऐसे का केले, तुम्ही असं का केलं बरं, मला जाऊ द्यायचं ना, का थांबवलं मला. तीही म्हटले गोसाव्या प्रवृत्ती नाही ऐसे तुम्ही जाणा. कवीश्वर बास सुद्धा विद्वान आहेत, त्यांना काही वेगळं सांगायची गरज नाही, पटवून सांगायची गरज नाहीये. गोपाळ पंडितांनी दंते गोपाळबासांनी त्यांना एका वाक्यात सांगितलं की गोसाव्या प्रवृत्ती नाही, तुम्ही जावं किंवा तुम्ही देहक्षेपावा, आत्ता जीव सोडावा, अशा प्रकारची प्रवृत्ती परमेश्वराची नाही. ऐसे तुम्ही जाणा, तुम्ही स्वतःच जाणता हा निर्णय, मी काही वेगळं सांगायला नको. आणि परमेश्वराची प्रवृत्ती नाही म्हणूनच बरोबर मी सुद्धा इथे आलो आणि तुम्ही सुद्धा आहात आणि तो बरोबर ती क्रिया माझ्याकडनं घडली आणि ही परमेश्वराची प्रवृत्ती, याच्यामध्ये माझं काही नाही. त्यांच्या ठिकाणी गोपाळ पंडितांच्या ठिकाणी कोणी जरी असतं, दंते गोपाळबासांच्या ठिकाणी कोणी जरी असतं तरी त्यांनी तीच क्रिया केली असती जी त्यांनी केलेली आहे, दंते गोपाळबासांनी केली. अशा पद्धतीने ही घटना आठवल्यानंतर आपल्याला भटोबासांचं भानखेडीतलं देहक्षेपण ते सुद्धा सारखं वारखंच आहे एकदम. महादाईसा तिथे पोहोचतात आणि भटोबासांना तर असंच बरं वाटतंय की आता आपण जाणार आहोत. ज्ञानियाचं लक्षण हे आहे, अज्ञानियाचं लक्षण कसं आहे की मला जगायचं आहे, मला वाचायचं आहे, मरायचं नाहीये. आणि ज्ञानियाचं लक्षण असं आहे की मला लवकरात लवकर जायचंय, कारण ज्ञानियाला भीती आहे आपण जगलो, काय दोष घडला, काय झालं तर. आणि ईश्वर दर्शनामध्ये अंतर पडतं आहे, जेवढ्या लवकर जाऊ तेवढ्या लवकर आपण पोहोचलो पाहिजे. कुठे, आधी निरोपणाला. आधी निरोपणाला लवकर पोहोचायची आवड असली पाहिजे आपल्याला. जिथे देवपूजा असेल लवकर गेलो पाहिजे, सेवादास्य असेल लवकर गेलो पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी ईश्वर कार्य आहे तिथे लवकर पोहोचायची आत्तापासून सवय असेल तर ईश्वर दर्शनाला आपण लवकर पोहोचू, नाहीतर मग तिथे सुद्धा वेळ होतो. ते पुन्हा संबंधी भेट देतात ना परमेश्वर, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एखाद्या जीवाला 16 वर्षांनी भेट देणार आहेत, म्हणजे त्याच्या वयाच्या 16व्या वर्षी.
अधिकारी उत्तम जीव आहे, त्याला 12व्या वर्षी भेट देणार आहेत. तर त्याच्यामध्ये 16व्या वर्षी अमक्या अमक्या दिवशी भेट द्यायची आहे, त्या दिवशी त्या तारखेला त्याच वारी भेट देणार. परंतु परमेश्वर बघतात की यांनी आपल्यासाठी कसं समर्पण केलेलं आहे, लवकर लवकर आहे की उशिरा उशिरा आहे, कसं आहे. उशिरा उशिरा असेल तर त्या तारखेला परमेश्वर सकाळी येणार असतील लवकर, तर ते संध्याकाळी येतात पार. म्हणजे देव सुद्धा उशीर करतात, लवकर भेट देत नाहीत, लवकर योग येत नाही. सगळ्याच गोष्टीमध्ये अंतर पडत जातं. म्हणजे तुम्ही कधी कधी 5 मिनिटं उशिरा निघालात की तुमची ती बस निघून जाते आणि नंतरची बस अर्धा तासाने आहे. म्हणजे तुमचा 5 मिनिटाचा उशीर तुम्हाला अर्धा तासाच्या उशिरापर्यंत घेऊन गेला. आणि पुढे जसं जसं अजून वेळ होत जाईल तस तसा उशीर आपला वाढत जाईल. आणि हा उशीर कुठपर्यंत जातो, ईश्वर भेटीच्या बाबतीमध्ये सुद्धा हा उशीर तिथे आपल्याला अडथळा ठरतो की देव भेट देत नाहीत. हा उशीर कुठपर्यंत जातो, कृपास्पदीच्या दुःखापर्यंत जातो. विशेष ज्ञान झालेलं आहे, विशेष ज्ञानाच्या पलीकडे दुसरं कुठलं ज्ञान नाही, अनुभव ज्ञान आहे फक्त. आता म्हणजे ईश्वराच्या आनंदाचा अनुभव तो आपल्याला माहिती नाहीये, तो आता फक्त भेटणार. बाकी ज्ञानाचा शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण आलो आणि परमेश्वर आपलं मुखच बघत नाही. कृपास्पदी भूत होऊनी अनंत काळ दुःख भोगीतच असतात. ते देव बघत नाही त्यांच्याकडे. का बरं? हे अशा पद्धतीचं अव्हेलन असल्यामुळे परमेश्वर काय करतात, आपल्या इतक्या दिवस आपण देवाच्याकडे सन्मुख होत नाही, नंतर देव आपलं मुख बघत नाहीत, अशा प्रकारचं अंतर पडतं. याला भेटी अंतराय असं म्हणतात. म्हणजे ईश्वराच्या आणि आपल्या भेटीमध्ये जे अंतर पडतं, अंतर वाढतं, आपण ते वाढवून ठेवलेलं आहे. आणि नंतर मग जेव्हा प्रत्यक्ष देव आपल्याला भेट देणार आहेत त्यावेळेला उशिराने भेट देतात, याला भेटी अंतराय म्हणतात. कधी कधी आपण या सृष्टीत अनुसरलो नाही तर पुढच्या सृष्टीत अनुसरणार होतो. सृष्टी अंतराय, या सृष्टीत आता देव भेट देणार नाही. जे सृष्टीचा अंतर आहे त्याच्यामध्ये पडत असतो. अशा पद्धतीने परमेश्वराच्या भेटीमध्ये असे अंतराय आपल्याला पडत राहतात. तर इथे कवीश्वर बासांच्या बाबतीमध्ये जर का बघितलं तर त्यांची आता ईश्वर दर्शनाला जाण्याची त्यांची वेळ नाही. परमेश्वराचा हेतू आता तसा नाहीये आणि म्हणून ते म्हणतात की ऐसे तुम्ही जाना, म्हणजे हे तुम्हाला स्वतःला माहितीच आहे. कवीश्वर बासांना ते म्हणतात ऐसाची काळी मजसी भेट केली. आणि म्हणूनच काय झालं की तुमचं देह जीव सोडण्याच्याच वेळेला ऐसाची वेळे काय केलेलं आहे की माझी आणि तुमची भेट देवाने घडवलेली आहे. ऐसाची काळी मजसी भेट केली, संयोग वियोग साह्य हे तिने माया करी. परमेश्वराच्या मनोधर्माने ओळखणी मायेकडे ती सेवा दिलेली आहे. आणि ते काय करतात की बरोबर उचिता पुरुषाची भेटी, अनुचित पुरुषांचा वियोग, अशा प्रकारचं साह्य जे आहे ते माया ईश्वर मनोधर्माने करत असते. आणि म्हणून ते म्हणतात की त्याच वेळेला तुमची आणि माझी भेट का घडवली बरं, कशी काय भेट झाली आपली. तुम्ही बहुतासी धर्मरक्षेन, तुम्ही कोण आहात, अनेकांचा धर्माला तुम्ही रक्षण आहात, रक्षण ठरलेले आहात आणि रक्षण ठरणार आहात. म्हणजे भूतकाळात सुद्धा तुम्ही धर्मरक्षण अनेकांचं केलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा तुमच्याकडनं ह्या क्रिया स्वामी करून घेणार असल्यामुळे तुम्हाला देवाने जाण्याची अनुमती दिलेली नाही. म्हणून आपली आणि तुमची आणि माझी भेट झाली. म्हणून उपंगळीये धरुनी उठविले, मग गावांत घेऊन गेले आणि मग त्यांना उठवलेलं आहे. आणि उठवून मग गावामध्ये ते घेऊन गेलेले आहेत. एकी ठाई ठाव पाहुनी अंथरून घालून निजविले. आणि मग एक चांगलं ठिकाण त्यांनी बघितलं दंतेगोपाळ बासांनी, त्या ठिकाणी अंथरून घालवून, म्हणजे जे काही उपकरण वगैरे असेल ते व्यवस्थितपणे खाली टाकलं आणि त्या अंथरुणावर काय केलेलं आहे, त्यांना निजविले, म्हणजे त्यांना झोपवलेलं आहे व्यवस्थितपणे. आणि त्या तिथे असलेल्या एका व्यक्तीला त्यांनी विचारलं, येथ कोणी वैद्य असे, इथे कोणी वैद्य आहे का.
एकी म्हटले पैल घोड्या बैसोनी जातू असे. बघा कसा योगायोग असतो. आता वैद्य आहे का? हो अमक्या अमक्या ठिकाणी आहे, मग तिथे जा, तो बघा त्याला तो आहे की नाही आहे घरी, मग परत या वगैरे वगैरे. आता त्यांनी ज्यांना विचारलं त्यांनी सांगितलं, त्यांनी इकडे तिकडे बघितलं आणि बघितलं की ते घोड्यावर जे चाललेले आहेत ना तेच वैद्य आहेत. आणि मग तैसेची गोपाळबास लाहे तयापासी आले. गोपाळबास लगेच त्यांच्या जवळ आले लवकर लवकर. पुढा उभ्या ठाकोनी म्हणितले. आणि पुढा जे समोर त्या घोड्याच्या समोर उभे राहिले त्यांचा रस्ता अडवला आणि ते त्यांना म्हणतात, अहो दुष्टे गांजिले ते राया पुढे सांगिजे, आणि रोगे अडिले तरी वैद्या पुढे सांगिजे. कशा पद्धतीने म्हटलेलं आहे, संवाद कसा केलेला आहे. जर का कुणी जर का आपला छळ करत असेल, आपल्याला त्रास देत असेल, तर काय करायचं असतं, ते राया पुढे सांगिजे. म्हणजे त्या गावामधला कोणी अधिकारी असेल, प्रतिष्ठित असेल, किंवा त्या राज्याचा जो राजा असेल त्याला ते सांगावं की मला अमक्या अमक्याकडनं त्रास होतो आहे. परंतु रोगे अडिले, परंतु रोग जर का काही आजार निर्माण झाला असेल तर कुणाला सांगावं लागतं? वैद्यालाच सांगावं लागतं. पोलीस स्टेशनला जाऊन चालेल का? अजून कुठे दुसऱ्या सरकारी खात्यात जाऊन, पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन गेलं तर चालेल का? जर का आजारी पडलेलो असेल तर डॉक्टराकडेच जावं लागतं, वैद्याकडेच जावं लागतं. आधीच्या काळामध्ये वैद्य असायचे, ते काय करायचे, आपले नाडी तपासायचे आणि ते तिन्ही धातू कशा पद्धतीचे आहेत ते बघायचे. असे हे वैद्य त्यांच्या समोर यांनी हे सांगितलं. म्हणून मागील सांगितले, सर्व सांगितलं वृत्तांत की असे असे आमचे एक गुरुबंधू आहेत आणि त्यांना अशा पद्धतीने अशक्ती निर्माण झालेली आहे. तेने म्हटले, ते कोणे ठाई असती, कुठे आहेत बरं ते? त्यांनी विचारलं त्या वैद्यांनी आणि त्यांनी लगेच सांगितलं, हे काय इथेच आहेत ते. मग तो आला, कवीश्वर बासाचा हातू पाहिला. त्यांनी काय केलं, त्यांची नाडी परीक्षा केलेली आहे, त्यांचा हात हातामध्ये घेतलेला आहे, नाडी परीक्षा केली आणि ते म्हणतात, यासी रोग नाही. बघा, आपण एवढं चांगलं चांगलं खातो तरी आपल्याला कितीतरी आजार आहेत. चांगलं खाल्लं तरी ऍसिडिटी आहे. आपली परिस्थिती कशी आहे, नाही खाल्लं तरी ऍसिडिटी होते, म्हणून काहीतरी खाल्लं तर त्याच्याने सुद्धा ऍसिडिटी होते. आपण काही जरी केलं तरी आपण एवढ्या मोठ्या चक्रव्यूहात सापडलेलो आहोत, तुम्ही काही जरी केलं तरी तुम्ही आजारपणाकडे जाणार आहे. कारण की आपण देह राखलेला आहे. ते म्हणतात, देह राखिले ते दिदले कोणाला, आजाराला देऊन टाकलं. द्रव्य राखलं ते कोणी नेलं, चोराला, ते गेलं चोराला. आपण असं समजलो की बाबा मी खूप पैसे जमा करून ठेवलेत, तर ते कधीतरी ते कोणासाठीच्या तरी नावाने ते आहेत, तो एकदा कोणतरी येईल आणि बरोबर घेऊन जाईल. आता तर बँकेतनं सुद्धा पैसे जातात आपोआप, आपल्या ध्यानीमनी सुद्धा नसतं. तशा पद्धतीने देह राखलं तर काय होईल, आपण देह राखून ठेवतो, कोणासाठी राखून ठेवतो, कशासाठी? तुम्ही बाह्य देह किती चांगलं ठेवलं तरी अंतर देहामध्ये काय सुरू आहे आपल्याला काहीच माहिती नाहीये. नंतर कळतं अचानक की इथे असं झालं, पोटामध्ये गाठ निघाली किंवा काहीतरी अजून काही रुजा त्याच्यामध्ये निघालेली आहे, ते आपल्याला बाहेरून काहीच कळत नाही आतमध्ये काय चाललंय ते. आणि एवढं चांगले चांगले पदार्थ आपण खातो आहोत, त्यासाठी द्रव्य खर्च करतो आहोत, सगळं काय आहे, मार्गामध्ये अन्नदान केलं त्याचा हिशोब करतो आहोत आणि स्वतः खातोय त्याचा बेहिशोबी सगळं चाललेलं आहे. परंतु ईश्वर कार्यासाठी जर द्रव्य द्यायचं म्हटलं त्याच्यामुळे मोज माप वगैरे सगळं करून बसतो आपण. म्हणजे एवढं सगळं देहासाठी करत असताना सुद्धा काय होतंय, आपल्याला विविध आजार प्राप्त होतात. फिल्टरचं पाणी पितोय काय आपण, सगळं काय करतो आहोत, तरी सुद्धा आपली तब्येतच चांगली नाहीये, आजार लागलेले आहे आपल्याला. आणि इथे एवढं परिच्छेद केला, एवढं सगळं देह त्यांनी स्वतःच देह दमन, इंद्रिय दमन सगळं करून बसलेले आहेत. कवीश्वर बास आणि गोपाळ दंते गोपाळबास भेटले नसते, देह सोडण्यापर्यंत आलेलं होतं. म्हणजे ही व्यक्ती किती आजारी असली पाहिजे. ते वैद्य म्हणतात, यासी रोग नाही, यांना काहीच आजार नाही म्हणे.
धातू साम्य असे तिन्ही धातू बरोबर आहेत. कसं काय असू शकतं बरं असं? तिन्ही धातू सेम सारखे आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कमी जास्त प्रमाण नाहीये. जेवढं पाहिजे तेवढं त्यांचं ते प्रमाण आहे. हे कशा निमित्ताने हे कोण करतंय सगळं? कारण की त्यांचा आत्मा कोण आहे? आता अनुसरल्याचा आत्मा परमेश्वर आहे. आणि ज्याच्या शरीरामध्ये त्याचा स्वतःच्या आत्म्यासोबत ईश्वराचं सुद्धा स्वरूप आहे, ईश्वराचा आठव आहे, हृदयगाम्य देवाला केलेला आहे, अशा व्यक्तीचे धातू बरोबर साम्यच राहणार आहेत. वात, कफ आणि पित्त तीनही सारखेच आहेत. धातू म्हणजे काय? वात, कफ आणि पित्त. ह्या तीन पैकी एखादा जरी गडबड झाली तरी आपण आजारी पडत असतो. आणि म्हणून इथे परमेश्वर आत्मा झालं तर हे होतं की आपल्याला औषधांची गरज नाही पडत. आपण आजारी जरी असं वाटलं, अशक्त जरी आहे तरी आपण आजारी नसतो. एरवी आपण अशक्त नसतो पण आपण आजारी असतो. इथे आजारी वाटतायत, अशक्त वाटतायत, पण हे आजारी नाही आहेत. हे म्हणतात की धातू साम्य असे येही सोखन केले असे, म्हणजे यांनी काय केलेलं आहे? देह सोखन केलेले, देह सुकवलेला आहे त्यांचं. कवणा कारणे हे ते हेची जाणती, कुणासाठी यांनी देह शोखवलेला आहे किंवा सुकवलेला आहे, देह कृश केलेला आहे, हे कोणाला माहिती? हे त्यांना स्वतःलाच माहिती आहे. आता यासी अन्न द्या, यांना काय द्या? अन्न द्या. फक्त अन्न कमी झाल्यामुळे अशी परिस्थिती आहे. वांचून काहीही काळजी करण्यासारखं नाही. यांना काय करा? अन्न द्या. आणि म्हणून तांदूळाचा भातू आणि दूध पथ्य सांगितले. तांदळाचा भात आणि दूध हे दोन्ही त्यांना घ्यायला सांगा. काही भागांमध्ये, कोकण विभागामध्ये वगैरे काय, जो जुना शेतातला तांदूळ असतो तो काय करतात? त्याची पेच करतात आणि पेच करून ती देतात. त्याच्यामधनं काय होतं? थोडी शक्ती येते किंवा जे काय अशक्तपणा आहे तो थोडा कमी 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 होत जातो. त्याच्यामध्ये त्या प्रकारची त्या तांदळाच्या त्या पेजेमध्ये तशी गुणवत्ता आहे. तसं इथे भात आणि दूध द्या म्हणजे काय? की दूध आणि भात कसा आहे? थोडासा पचायला वगैरे हलका आहे. म्हणजे आता त्यांना जे अन्न द्यायचं आहे ते थोडं अन्नही द्यायचं आहे आणि ते हलकं सुद्धा द्यायचं आहे आणि ते पचायलाही बरं पडलं पाहिजे, म्हणून त्याच्यासोबत दूध देखील द्या. गोपाळबासी म्हणितले, म्हणजे अन्न पचायला हलकं आणि दूध हे थोडं शक्तिवर्धक आहे आणि म्हणून त्यांना ते पथ्य त्यांनी सांगितलेलं आहे. आता कुणाला सांगितलंय पथ्य? त्यांच्याकडे काही किचन आहे का? गॅस ओटा काय आहे का? ते कुठून आणतील आता दूध भात वगैरे सगळं? भिक्षा मागून उदरनिर्वाह, म्हणजे स्वामींनी सांगितलेला जो भिक्षाविधी आहे तो भिक्षाविधी करायचा आहे आणि त्याच्यामध्ये दूध आणि भात वगैरे असं कसं मागायचं? स्वामींनी सांगितलं मागायला, जे लागेल ते आवश्यकता असेल, आवश्यकता कारणे वगैरे, तर त्यावेळी तुम्ही ते मागा. परंतु हा थोडा संकोचच आहे. म्हणून गोपाळबासांनी काय कुशलता केलेली आहे ते म्हणतात, तेही तुम्हीची जाणा. ते जे काय दूध आणि भात वगैरे कसा द्यायचा आहे, काय द्यायचं आहे, कारण की तो भात कसा पाहिजे? भात म्हणजे आपण वरण भात खातो तसा भात पाहिजे की पातळ भात पाहिजे? कसा नेमका भात पाहिजे ते तुम्हीची जाणा, म्हणजे त्या वैद्यालाच माहिती. म्हणून ते म्हणतात ते सगळं दूध भात वगैरे काय द्यायचं ते तुम्हीच द्या आम्हाला 3 दिवस. मग वैद्य दूध भात साखर ऐसे 3 दी पथ्य सुदले. वैद्यांनी काय केलं? दूध भात आणि साखर ऐसे 3 दी पथ्य सुदले, 3 दिवस त्यांना ते दिलेलं आहे. कवीश्वरबास सावध झाले आणि कवीश्वरबास बरे झाले, म्हणजे अशक्तपणा जो आलेला होता तो बऱ्यापैकी निघून गेला. मग गोपाळबासी म्हणितले आणि गोपाळबास त्यांना म्हणतात, म्या तुमची जाणीव यापुढे सांगितली असे. म्हणजे आता कोणाला तयार करायचं म्हणजे कसं सांगावं लागतं? हे जे आहेत हे काही साधे सुधे नाही, ते कवीश्वरबास आहेत, उत्तम कवी आहेत वगैरे वगैरे. त्यांची ख्याती प्रशंसा त्यांना सांगावी लागली आणि त्याच्यामध्ये सुद्धा तो भाव निर्माण झाला आणि मग ते बरे झाले. आणि कवीश्वरबासांना ते गोपाळबास म्हणतात, हे बघा, तुमची परवानगी न घेता
म्या तुमची जाणीव यापुढे सांगितली आहे. तुम्ही कोण काय आहात हे ह्यांना मी सांगितलं. तरी यहासी काही बोलावे, म्हणजे यांच्याशी तुम्ही काही दोन शब्द बोला. मी तुमच्या विद्वत्तेबद्दल सांगितलंय तर ते दोन शब्द बोललं तर त्यांनाही बरं वाटेल. मग कवीश्वर बासी काही गीता वाक्य वाखाणिले, आणि कवीश्वर बासांनी काय केलं, गीता वाक्य अन्य व्यक्तीशी बोलताना आपल्याला गीता वगैरे या संदर्भातले श्लोक आणि ते जे काही पुरावे आहेत ते आपल्याला द्यावे लागतात. आणि कवीश्वर बासांनी गीता वाक्य काही गीतेचे श्लोक वगैरे म्हटले, सांगितले, त्याचे अर्थ सांगितले. येतुलेनी त्याने आपले मार्गीचा उपदेश द्यावा म्हणून साष्टांग दंडोत घातले. बघा इथे आपण 8 दिवस पोते घेतले तरी कोणी दीक्षेला तयार होईना, आणि यांनी फक्त 3 दिवस सेवा केली आणि कवीश्वर बासांनी 2-3 ओळीमध्ये त्यांना निरूपण केलं काय, आणि त्या व्यक्तीने साष्टांग दंडोत घातले की मला तुमच्या पंथाचा उपदेश देऊन द्या, दीक्षा नव्हे उपदेश द्या असं त्यांनी म्हटलं. साष्टांग दंडवत घातले त्यांनी, नुसतंच म्हटला नाही वरवडे, तर दंडवत तुम्ही साष्टांग घातला. तर कवीश्वर बासी म्हणितले आता काय झालेलं आहे की तो जीव वेधला गेलेला आहे. हा वेद आहे, फक्त वरवडे वेद असतो. म्हणजे तुम्ही जर का कोणाच्या दीक्षेच्या कार्यक्रमाला गेले तर तुम्हालाही वाटतं की नाही लवकर घरी जावं. आता काय वाटतं, जर का तिथे पूर्ण सोहळा तुम्ही बघितला तर त्या सोहळ्याला बघून त्यांचं ते काय ते व्यक्त होतात, त्यांचं मनोगत व्यक्त करतात, मी कसं दीक्षेला तयार झालो वगैरे वगैरे, ते ऐकून कुठेतरी आपल्याला असं वाटतं की आता आपण सुद्धा लवकरात लवकर घर सोडून निघावं, अनुसरण घ्यावं, असं कुठेतरी आपल्याही मनात येतं. पण ते कुठपर्यंत असतं, ते कार्यक्रमात असेपर्यंत. जेवायला एकदा बसलो आपण पंक्तीला की मग सगळं हे भेटलं नाही ते भेटलं नाही, हे आणा ते आणा, त्याच्यात सगळं निघून जातं. ते अशा पद्धतीने काही गोष्टी वरवडे, याला स्मशान वैराग्य म्हणतात, की तेवढ्या वेळापुरतं आपल्याला तसं वाटायला लागतं बरं का, की मग त्यानंतर काही वेळाने परत जसं असेल तसं होऊन जातं, जैसे ते वैसे. हे कवीश्वर बासांना माहिती आहे की हे वेधल्या गेलेले आहेत, आणि आपण अजून काही 2 शब्द सांगितल्यामुळे अजून त्यांचा वेध वाढला वगैरे सगळं झालं. पण हा कसा आहे, वरवडे आहे, म्हणून लगेच काही त्यांना उपदेश आणि दीक्षा देण्यात काही अर्थ नाही. कवीश्वर बासांनी काय कुशलता केली, ते म्हणतात उठा, दंड घातलेला आहे त्यांनी, त्यांना म्हणतात उठा, आम्ही आताची काही जात असो भेटेल तुम्हाला, आम्ही उपदेश देऊ या पंथाचा, तर आम्ही आता लगेच थोडी निघालेलो आहोत, आम्ही आहोत अजून इथे. म्हणून उठविले आणि त्यांना उठवलं, आणि मग येरी दी सकाळी न पुसतची निघाले, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भल्या पहाटे काळोखामध्येच त्याला न सांगता न विचारता दोघही निघून गेलेले आहेत. म्हणजे कुठे तारतम्य असेल काय वगैरे कसं पाळायचं, ज्ञानामध्ये हे सुद्धा सगळ्या गोष्टी आपल्याला कळत असतात, आणि त्या कळल्या पाहिजेत, तर ते ज्ञान परिपूर्ण करतं तुम्हाला. आणि परिपूर्ण विचार करण्यासाठी पूर्णपणे साह्यभूत ते ज्ञान होत असतं, की कुठल्या वेळेला तुम्हाला कुठला विचार करायचा आहे, काय बोलायचं आहे, तिथे काय टाळायचं आहे, हे सगळं त्या ज्ञानामध्ये समाविष्ट आहे. आणि म्हणून जेव्हा ज्ञान होतं आणि आपण आचार करायला निघतो त्यावेळेला बरोबर ते ज्ञान तुम्हाला मार्गदर्शक ठरतं, परमेश्वराचं साह्य होतं, आणि सर्वार्थाने आपण कुठेही न चुकता बरोबर योग्य दिशेने चालत राहतो. जिथे आपली स्वमती येते तिथेच चूक होते, बाकी नाही. काहीतरी पदार्थाची आठवण आली, उल्लेख झाला, आमका पदार्थ खूप दिवस भिक्षेला आलाच नाही, मग त्या पदार्थाद्वारे विघ्न होईल. पण या व्यतिरिक्त तुम्ही जर का तुमची स्वमती स्वविचार जर का त्याच्यात नाही आणले, ईश्वर विचाराने चालत राहिले, तर आपल्याला शेवटपर्यंत कुठलाही दोष घडण्याची काही शक्यता नाही. पण आपली जीवमती मध्ये 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 काय करत असते, डोकं घालत असते, आणि त्याच्यामुळे काय होतं की इतर विचार मनामध्ये येतात, आपण विचाराने स्मरणामध्ये भरकटतो, आचारामध्ये भरकटतो, आणि एखादी आवड निवड जी आहे, विकार शून्य सांगितलेला आहे, तर इत्यादी प्रकारे पदार्थाची वस्तूची आवड निर्माण होते, आणि त्याच्यामुळे सुद्धा जीव काय होतं, छर्दोबा उपलक्षणे धर्मापासून जातो. एरवी छर्दोबांचं पण आचरण उत्तम प्रकारचं होतं,
परंतु ज्ञान जर का तुम्ही उजळतीला ठेवलं तर ते ज्ञान तुम्हाला कधीही चुकू देणार नाही. वेळोवेळी त्याचं ज्ञान तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तेच मार्गदर्शन आपल्याला कवीश्वर बासांच्या आचरणातनं प्राप्त होतं की तिथे ती व्यक्ती तयार असताना सुद्धा त्यांना अधिक निरूपण न करता तिथून ते निघून गेलेले आहे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 9 क्रमांकाचा वृद्धाचार जो आहे तो श्रवण आणि चिंतन केलेला आहे. दंडवत हो